विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विभागाचे विभागीय अधिकारी आदरणीय कनेरकर सर, सहाय्यक विभागीय अधिकारी आदरणीय वाळुंजकर सर आणि तापकीर सर, त्याचप्रमाणे सर्व शाखांचे शाखा प्रमुख, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि एनएमएस प्रमुख या सर्वांचं उत्तर विभागीय गुणवत्ता विकास कक्षाच्या वतीने सर्वप्रथम हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपली 9वी कार्यशाळा आहे आणि या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय आहे भूगोल आणि घटक आहे पृथ्वीचे अंतरंग. आपल्या समवेत मार्गदर्शन करण्यासाठी जनता कन्या काष्टी विद्यालयाचे आदरणीय जायभाई सर आहेत. मी आदरणीय जायभाई सरांना विनंती करतो की आपण आता मार्गदर्शन सुरू करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा घटक आहे पृथ्वीचे अंतरंग. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी सन्माननीय कनेरकर साहेब, उपविभागीय अधिकारी सन्माननीय वाळुंजकर साहेब, सन्माननीय तापकीर साहेब, त्याचबरोबर उत्तर विभागीय गुणवत्ता कक्षाचे प्रमुख सन्माननीय साबळे सर, त्याचबरोबर भामरे सर, चव्हाण सर, विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक, माझे सर्व शिक्षक, सहकारी बंधू आणि भगिनी, त्याचबरोबर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, आज आपण भूगोल या विषयाचा पृथ्वीचे अंतरंग हा जो दुसरा घटक आहे त्या घटका संदर्भामध्ये आज चर्चा करणार आहोत. यापूर्वी आपल्या विद्यालयात असणाऱ्या शिक्षकांनी आपल्याला हा घटक शिकवलेला आहे. एक उजळणी म्हणून आपण तो भाग पुन्हा एकदा घेत आहोत. तर सर्वात प्रथम आपली जी संपूर्ण पृथ्वी आहे या पृथ्वीची उत्पत्ती सुमारे 460 कोटी वर्षांपूर्वी झाली आणि ही उत्पत्ती होत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपली पृथ्वी स्वतःभोवती गोलाकार अवस्थेमध्ये फिरत असताना ती सूर्याभोवती फिरत होती. ही जी सौरमाला आहे या सौरमालेच्या निर्मितीबरोबरच पृथ्वीची उत्पत्ती झालेली आहे आणि ही उत्पत्ती होत असताना पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे फिरता फिरता आपली पृथ्वी हळूहळू थंड होत गेली आणि थंड होत असताना सगळ्यात सुरुवातीला असणारा जो पृष्ठभाग आहे, इथं आकृती काढलेली आहे पहा मी, सगळ्यात वरती असणारा जो पृष्ठभाग आहे हा पृष्ठभाग सगळ्यात पहिल्यांदा थंड होत गेला आणि कालांतराने टप्प्याटप्प्याने खालचे जे थर आहेत हे खालचे थर हळूहळू थंड होत गेले. थंड होण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कालांतराने टप्प्याटप्प्याने घडत गेली आणि म्हणून आपण आपल्या संपूर्ण पृथ्वीच्या अंतरंगाचा विचार करत असताना एक गोष्ट लक्षात येईल, हा जो सगळ्यात वरचा भाग आहे तो भाग सगळ्यात प्रथम थंड झाला म्हणून त्या ठिकाणी त्या भागाला घनरूप अवस्था प्राप्त झाली. टप्प्याटप्प्याने दुसरे थर थंड होत असताना पृथ्वीच्या अंतरंगातील काही भाग द्रवरूप, काही भाग अर्धद्रवरूप अवस्थेमध्ये आढळले. यासाठी आपल्याला एक छोटासा प्रयोग आपल्या पुस्तकामध्ये सांगितलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी तो छोटासा प्रयोग अभ्यासलेला सुद्धा आहे. त्याच्यामध्ये दूध तापवण्याचा एक प्रयोग करायचा सांगितलेला आहे. मला वाटतं बहुतेक सर्वांनी हा प्रयोग आपल्या घरी बऱ्याच वेळेला पाहिलेला असावा. त्याच्यामध्ये दूध, पातेल्यामध्ये दूध घ्यायचंय आणि त्या दुधाला खालून गॅस किंवा उष्णता दिल्यानंतर आपल्या लक्षात येतंय टप्प्याटप्प्याने ते दूध तापायची प्रक्रिया सुरू होते आणि दूध तापण्याची प्रक्रिया सुरू असताना जर आपण त्या दुधाचं निरीक्षण केलं तर ज्यावेळेस हे दूध तापतं थोड्या वेळानंतर त्या दुधामधून आपल्याला वाफा बाहेर आलेल्या दिसतात. भरपूर वाफा बाहेर आल्यानंतर म्हणजे दुधातील उष्णता वाढल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्या पातेल्यावरती झाकण ठेवायचं आहे. एक 5-10 मिनिटानंतर तुम्हाला पुन्हा एकदा ते झाकण थोडंसं बाजूला करायचंय आणि निरीक्षण करायचं. प्रयोग या ठिकाणी झालेला आहे आणि निरीक्षणानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली, ज्या वेळेला आपण उष्णता देण्याचं काम केलंय सगळ्यात पहिल्यांदा त्या दुधाचं तापमान एकदम कमी होतं
आपल्या भाषेत सांगायचं झालं तर दूध थंड होतं. उष्णता दिल्यानंतर त्या दुधाचं तापमान वाढत गेलं आणि तापमान वाढत गेल्यानंतर त्या दुधामधून वाफा बाहेर पडल्या. ज्यावेळेस उष्णता देण्याचं बंद केलं आणि आपण त्यावरती झाकण ठेवलं, त्यावेळेस त्या ठिकाणी दुधाची थंड होण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू झाली आणि या प्रक्रियेमध्ये सगळ्यात वरती, दुधाच्या सगळ्यात वरती किंवा त्या झाकणाच्या खालच्या बाजूला आपल्याला साय नावाचा जो एक थर आहे तो थर पाहायला मिळाला. त्यानंतर आपण बोटाने स्पर्श करून त्या तापमानाची नोंद घेतली आणि तापमानाची नोंद घेतल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात आली की तो साईचा जो थर आहे त्या साईचा थर आता थंड झालेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी एकदम तापमान कमी आहे. शिवाय दूध हा जो घटक आहे तो घटक सुरुवातीला द्रवरूप अवस्थेमध्ये होता. विज्ञानामध्ये तुम्हा सगळ्यांना पदार्थांच्या 3 अवस्था माहिती आहे, स्थायू, द्रव आणि वायू. यातील दूध हा घटक द्रवरूप अवस्थेमध्ये होता. ज्यावेळेस त्याला उष्णता दिली, उष्णता दिल्यानंतर पुन्हा थंड होण्याची प्रक्रिया झाली आणि ही थंड होण्याची प्रक्रिया घडत असताना त्या द्रवरूप दुधाचं रूपांतर घनरूप म्हणजे स्थायूरूप अशा साईमध्ये झालं. तापमानाचं निरीक्षण केलं तर साईचं तापमान एकदम कमी किंवा साय हा घटक थंड झालेला आहे. या ठिकाणी दुधाचा प्रयोग ज्या पद्धतीने झालेला आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्या पृथ्वीची निर्मिती होण्याची प्रक्रिया घडून आलेली आहे. आणि ही प्रक्रिया घडत असताना सगळ्यात पहिल्यांदा वरचा तर थंड झाला, म्हणून त्या वरच्या थराला घनरूप अवस्था प्राप्त झाली. असा पृथ्वीचा सगळ्यात वरचा घनरूप अवस्थेमध्ये असणारा जो थर आहे त्या थराला म्हणतात भूकवच. आता या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची, तर आपल्या पृथ्वीची निर्मिती कधी झाली? सर्वसाधारणपणे आपल्या पृथ्वीची निर्मिती 460 कोटी वर्षांपूर्वी झाली. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना थंड होत गेली आणि म्हणून पृष्ठभागावरती असणारा जो भूकवच नावाचा थर आहे या भूकवचाला घनरूप अवस्था प्राप्त झाली. टप्प्याटप्प्याने खालचे थर थंड होत गेले, म्हणून काही भाग आपल्याला द्रवरूप अवस्थेमध्ये आढळतो, काही भाग अर्धद्रवरूप अवस्थेमध्ये आढळतो. आणि या पृथ्वीची निर्मिती होत असताना 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये तापमान सर्वत्र सारखं नाही आणि तापमानाबरोबरच दुसरा एक महत्वाचा घटक आहे, तो घटक म्हणजे घनता. तापमान आणि घनता या 2 गोष्टींमध्ये होणाऱ्या बदलावरून आपली जी पृथ्वी आहे या पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रमुख असे 3 भाग पडलेले आहेत. म्हणून पुढचा मुद्दा आहे पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग. एकूण विभाग किती आहेत? तर पृथ्वीच्या अंतरंगाचे एकूण विभाग आहेत 3. त्यातील पहिला विभाग आहे, त्या पहिल्या विभागाचं नाव आहे भूकवच. दुसरा आणि महत्वाचा जो विभाग आहे त्या विभागाचं नाव आहे प्रावरण. आणि पृथ्वीच्या अंतरंगाचा तिसरा जो भाग आहे त्या तिसऱ्या भागाचं नाव आहे गाभा. सगळ्या विद्यार्थ्यांनी पृथ्वीच्या अंतरंगाचे मुख्य विभाग किती आणि ते कोणते हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा. पृथ्वीच्या अंतरंगाचे एकूण 3 विभाग पडतात. 1 भूकवच, 2 प्रावरण आणि 3 गाभा. पुन्हा एकदा या प्रत्येक विभागाचे प्रत्येकी 2 उपविभाग पडतात. या प्रत्येक विभागाचे 2 उपविभाग पडतात. त्यातील भूकवच हा जो भाग आहे या भूकवचाचे आपल्याला 2 भाग पाहायला मिळतात. त्यातील एक मिनिट
हा यातील भूकवचाचा जो भाग आहे, या भूकवचाचे पुन्हा दोन भाग पडतात. त्यातील पहिला जो भाग आहे त्या भागाचं नाव आहे खंडीय कवच आणि भूकवचाचा जो दुसरा भाग पडतोय त्या भागाचं नाव आहे महासागरीय कवच. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवत असताना सगळ्यात पहिल्यांदा प्रमुख तीन भाग लक्षात ठेवा. पुन्हा प्रत्येकी या प्रत्येक भागाचे पुन्हा दोन दोन भाग पडतात. भूकवचाचे खंडीय कवच आणि महासागरीय कवच. त्याचबरोबर दुसरा जो भाग आहे प्रावरण, या प्रावरणाचे पुन्हा दोन भाग पडतात. त्यातील पहिला भाग आहे उच्च प्रावरण आणि दुसरा जो भाग आहे त्या भागाचं नाव आहे निम्न प्रावरण. यानंतर तिसरा जो प्रमुख भाग आहे, पृथ्वीच्या अंतरंगाचा तिसरा जो भाग आहे तो भाग आहे गाभा आणि या गाभ्याचे पुन्हा दोन भाग पडतात. त्यातील पहिला भाग आहे बाह्य गाभा आणि दुसरा भाग आहे अंतर्गाभा. आता या धड्याचा जर विचार केला तुम्ही तर या ठिकाणी जर आपल्या सगळ्यांच्या ही आकृती लक्षामध्ये असेल आणि पृथ्वीच्या अंतरंगाचे एवढे भाग लक्षात असतील, लक्षात ठेवले तर हा घटक आपल्याला समजण्यासाठी एकदम सोपा आहे. एकदम सोपा आहे. फक्त ही आकृती तुमच्या लक्षात मध्ये असली पाहिजे. पृथ्वीच्या अंतरंगाचे तीन भाग पटकन लक्षात आलं पाहिजे. भूकवच, प्रावरण, गाभा. पुन्हा त्या भूकवचाचे दोन भाग खंडीय कवच, महासागरीय कवच. प्रावरणाचे दोन भाग उच्च प्रावरण, निम्न प्रावरण. गाभ्याचे दोन भाग बाह्य गाभा, अंतर्गाभा. अगदी ही जी नावं आलेली आहेत हीच नावं आपण या ठिकाणी जी छोटीशी आकृती काढण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये लिहिलेली आहे. पृथ्वीच्या अंतरंगाचे टप्प्याटप्प्याने तीन भाग पडतात. जर तुम्ही निरीक्षण केलं तर या ठिकाणी सगळ्यात पहिला जो वरती भाग दिलेला आहे त्या भागाचं नाव आहे भूकवच. त्यानंतर दोन नंबरचा भाग या ठिकाणापासून जर विचारात घेतला तर या ठिकाणापर्यंत असणारा जो भाग आहे तो भाग आहे प्रावरण आणि या प्रावरणाचे पुन्हा दोन भाग लिहिलेत या ठिकाणी उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. या प्रावरणाचा थर संपल्यानंतर त्याच्या खाली जो थर सुरू होतोय त्या थराचं नाव आहे गाभा. पुन्हा एकदा या गाभ्याचे दोन प्रकार पडतात. एक आहे बाह्य गाभा आणि दुसरा आहे अंतर्गाभा. आणि सगळ्यात शेवटी या ठिकाणी पृथ्वीचे केंद्र आणि त्या ठिकाणी मी लिहिलंय 6371 किलोमीटर. म्हणजे भूकवचापासून जसं आपण पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जाऊ तसं आपल्याला या थरानुसार तापमान आणि घनता या दोन गोष्टींमध्ये बदल झालेला आढळून येतो. आता आपण प्रत्येक एका भागाची माहिती पाहणार आहे. या ठिकाणी हा जो चार्ट आहे तो पुसणार आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनी हा चार्ट आपल्या मेमरीमध्ये डोक्यामध्ये फीड करून ठेवायचा आहे. आता आपण एका भागाची माहिती पाहणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगितलं भूकवच आणि पुन्हा या भूकवचाचे दोन प्रकार पडतात. सगळ्यात पहिल्यांदा पाहू आपण भूकवच म्हणजे नेमकं काय. पृथ्वीच्या अंतरंगाचा जो पहिला भाग आहे त्या भागाचं नाव आहे भूकवच. भूकवच हा जो भाग आहे हा भाग पृथ्वीचा सर्वात वरचा थर मानला जातो. लक्षात घ्या, भूकवच हा पृथ्वीचा सर्वात वरचा थर मानला जातो आणि या थराची म्हणजे भूकवचाची सरासरी जाडी ही 30 ते 35 किलोमीटर इतकी असते. भूकवचाची सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर इतकी मानली जाते. याचा अर्थ हे जे भूकवच दाखवलेलं आहे त्या भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही. ज्या ठिकाणी खंडाचा भाग आहे इथं दाखवताना मी असं दाखवलंय पहा. ज्या ठिकाणी अशा पद्धतीने खंडाचा भाग आहे या खंडाच्या भागामध्ये आपण भूकवचाच्या जाडीचा विचार केला तर त्या खंडाच्या भागामध्ये भूकवचाची जाडी त्या मानाने जास्त आहे. लक्षात ठेवा. पर्वतमय भाग आहे, उंच भाग आहे, भूखंडाचा भाग आहे, जमिनीचा भाग आहे, म्हणून त्या ठिकाणी
जाडी त्या मानाने जास्त आहे आणि त्या भागामध्ये सर्वसाधारणपणे जाडी आहे 16 ते 45 किलोमीटर. आता जर या ठिकाणी आपण शेजारच्या भागाचा विचार केला इथं, तर हा जो भाग आहे तो भाग आहे महासागराचा. महासागराचा भाग आपल्याला माहिती आहे त्या मानाने खंडीय भागापेक्षा खोलगट असतो आणि म्हणून भूकवचाचा जो भाग महासागरालगत आहे त्या ठिकाणी जर विचार केला तर त्या ठिकाणी या भूकवचाची जाडी सर्वसाधारणपणे 10 किलोमीटर पर्यंत आढळते. आता 3 अंक झालेत, पण समजून सांगायला किंवा लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. भूकवचाची सरासरी जाडी किती? उत्तर आहे 30 ते 35 किलोमीटर. दुसरा ऑप्शन आहे पर्वत श्रेणी खाली किंवा भूखंडामध्ये या भूकवचाची जाडी सर्वसाधारणपणे किती असते? तर त्या ठिकाणी जाडी असते 16 ते 45 किलोमीटर. आणि सगळ्यात शेवटी जो सागराचा भाग आहे या सागरी भागामध्ये भूकवचाची जाडी त्या मानाने अत्यंत कमी आढळते आणि ती जाडी आहे 10 किलोमीटर पर्यंत. आता भूपृष्ठाखाली आपण जसं जसं टप्प्याटप्प्याने जाऊ तसं मी तुम्हाला सांगितलं 2 गोष्टींमध्ये फरक होतो. त्यातील पहिली गोष्ट आहे तापमान आणि दुसरी गोष्ट आहे घनता. भूकवचापासून आपण जसं जसं भूपृष्ठाच्या खालच्या थराकडे जाऊ तसं तसं आपल्याला तापमान आणि घनता या 2 गोष्टींमध्ये बदल झालेला आढळून येतो. जसं जसं आपण भूपृष्ठापासून भूकवचापासून भूपृष्ठाच्या खालच्या भागाकडे जाऊ तसं आपल्याला तापमान वाढत असल्यासारखं वाटतं. म्हणजे भूपृष्ठाच्या खाली जात असताना तापमानामध्ये वाढ होत जाते आणि फक्त प्रावरण हा जो भाग दिलेला आहे या ठिकाणी उच्च प्रावरण निम्न प्रावरण इथपर्यंत जो भाग दिलेला आहे या प्रावरणाच्या भागामध्ये जर विचार केला तर त्या भागामध्ये मी आता जो नियम सांगितला भूकवचापासून भूपृष्ठाच्या खालच्या थरापर्यंत जाताना तापमान सातत्याने वाढत जाते. हा जो नियम आहे तो नियम फक्त प्रावरण या भागासाठी लागू होत नाही, कारण प्रावरण या भागामध्ये तापमान सातत्याने वाढत नाही. त्या मानाने प्रावरण हा जो भाग आहे या भागामध्ये तापमानात आपल्याला घट झालेली आढळून येते. आणि पृथ्वीचं जे केंद्रस्थान आहे सगळ्यात शेवटी लिहिलेलं पृथ्वीचे केंद्र 6371 किलोमीटर अंतरावरती असणारे जे पृथ्वीचे केंद्र आहे या पृथ्वीच्या केंद्रालगत नियमानुसार म्हणजे भूकवचापासून भूपृष्ठाच्या खालच्या भागाकडे जाताना तापमान वाढत जातं. भूकवचावरती जे तापमान आहे त्यापेक्षा अति जास्त तापमान खोलीनुसार वाढत जातं आणि म्हणून सगळ्यात खालचा जो भाग आहे पृथ्वीचे केंद्र या पृथ्वीच्या केंद्रावरती तापमान सगळ्यात जास्त असते आणि पृथ्वीच्या केंद्रावरती तापमान असते 5500 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअस. लक्षात ठेवा पृथ्वीच्या केंद्रस्थानी म्हणजे 6371 किलोमीटर खोलीवरती सगळ्यात जास्त तापमान आढळतं आणि पृथ्वीच्या केंद्रस्थानी तापमान 5500 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअस इथपर्यंत आढळतं. आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे भूकवच या भागाचा जर आपण विचार केला तर या भूकवचाच्या जाडीचा विचार करत असताना आकृतीमध्ये पाहिलं तर भूकवचाची जाडी या ठिकाणी एवढीच आहे. मी सांगताना सांगितलं सुद्धा सरासरी जाडी आहे 30 ते 35 किलोमीटर. फक्त 30 ते 35 किलोमीटर जाडीचा भूकवचाचा थर आहे. हा जो थर आहे म्हणजे भूकवचाची जी जाडी आहे ती जाडी जर आपण प्रावरण आणि गाभा या 2 गोष्टींचा विचार केला प्रावरण आणि गाभा या 2 विभागांचा जर विचार केला तर या 2 विभागांच्या तुलनेमध्ये भूकवच या अंतरंगाची त्या विभागाची जाडी अत्यंत कमी आहे.
आणि अत्यंत कमी असून सुद्धा आत्ताच सांगितलेल्या पद्धतीने भूकवचाचे दोन भाग पडतात. यातील भूकवचातील पहिला भाग, त्या भागाचं नाव आहे खंडीय कवच, आणि दुसरा जो भाग आहे त्या दुसऱ्या भागाचं नाव आहे महासागरीय कवच. तीन गोष्टींची तुलना एकत्रित विचारात घ्या. प्रावरण, गाभा या दोन विभागांच्या तुलनेमध्ये भूकवचाची जाडी अत्यंत कमी आहे. सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर आहे. अशा या भूकवचाचे म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगाच्या पहिल्या विभागाचे दोन उपविभाग पडतात. त्यातील पहिला आहे खंडीय कवच आणि दुसरा आहे महासागरीय कवच. हे जे खंडीय कवच आहे, या खंडीय कवचामध्ये आपल्याला दोन प्रमुख घटक पाहायला मिळतात. त्यातील पहिला घटक आहे, त्या घटकाचं नाव आहे सिलिका, आणि दुसरा जो घटक आहे त्या घटकाचं नाव आहे ॲल्युमिनियम. खंडीय भूकवचामध्ये आपल्याला दोन महत्वाचे घटक पाहायला मिळतात. एका घटकाचं नाव आहे सिलिका आणि दुसऱ्या घटकाचं नाव आहे ॲल्युमिनियम. या दोनही घटकांवरून त्या थराला पूर्वी एक नाव दिलेलं होतं. त्या थराला नाव होतं सियाल. परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आहे. खंडीय कवचामध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियम यांचे प्रमाण असल्यामुळे त्या घटकाला, त्या विभागाला पूर्वी टिंबटिंब या नावाने ओळखले जायचे. तर त्याला पूर्वी नाव होतं सियाल. हा जो थर आहे, या भूखंडीय कवचाची घनता इतर घटकांच्या घनतेपेक्षा कमी आहे आणि या खंडीय कवचाची घनता आहे 2.65 ते 2.90 घन सेंटीमीटर. मी तुम्हाला अगोदर सांगताना सांगितलं दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे तापमान बदलत जाते आणि दुसरी गोष्ट आहे घनता. सगळीकडे सारखी नाही, विभागानुसार ती बदलत जाते. मग इथं पहिला मुद्दा, खंडीय कवचामध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियम दोन घटक महत्वाचे असतात म्हणून त्याला सियाल म्हणतात. आणि या खंडीय कवचाची घनता आहे 2.65 ते 2.90. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हे जे खंडीय कवच आहे, या खंडीय कवचाची सरासरी जाडी आहे 30 किलोमीटर. आता मग अशी सांगताना मी 30 किलोमीटर 35 किलोमीटर असं सांगत होतो, फक्त भूकवचाची सांगितली होती. लक्षात घ्या, या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. खंडीय कवचाची सरासरी जाडी 30 किलोमीटर एवढी असते. आणि या खंडीय कवचामध्ये आपल्याला जो खडक आढळतो त्या खडकाचं नाव आहे ग्रॅनाइट खडक. ग्रॅनाइट नावाचा खडक आपल्याला खंडीय कवचामध्ये आढळतो. पुन्हा एकदा पटकन रिव्हिजन लक्षात घ्या. खंडीय कवच, सिलिका, ॲल्युमिनियम दोन घटक असतात म्हणून त्याला सियाल म्हणतात. या खंडीय कवचाची सरासरी जाडी 30 किलोमीटर आहे आणि घनता 2.65 ते 2.90 इतकी असते. आणि खंडीय कवचामध्ये ग्रॅनाइट नावाचा खडक आढळतो. महत्वाचे 4 घटक सांगितलेत. ज्या वेळेला आपला हा घटक संपेल, पृथ्वीचे अंतरंग हा भाग शिकून झाल्यानंतर तुम्हाला सरावासाठी स्वाध्याय प्रश्न दिले जातील. तास संपत असताना ते स्वाध्याय प्रश्न पाठवले जातील. मग त्या प्रश्नांचं जर निरीक्षण केलं तर ज्या वेळेला तुम्हाला NMMS या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असतो, त्याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक ओळीनुसार महत्वाचे जे घटक असतात, हे महत्वाचे घटक आपण वाचन करत असताना अधोरेखित करणं गरजेचं आहे. त्या अधोरेखित केलेल्या घटकांचा जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर तुम्हाला समाजशास्त्र या विषयामध्ये 35 पैकी 35 गुण मिळवणं एकदम सहज, एकदम सोपी गोष्ट आहे. फक्त घाई घाई वाचायचं
एक धडा संपला दुसरा वाचायचा, या पद्धतीने न जाता त्या घटकाचं बारकाईने विश्लेषण लक्षात घ्यायचं. मी धडा सांगत असताना तुम्हाला मुद्दे सांगितले, सगळा धडा बारकाईने पाठ करायची गरज नाही. मुद्दे सुट गेला ना तुम्ही. पृथ्वीच्या अंतरंगाचे भाग कोणते? पृथ्वीच्या अंतरंगाचे 3 भाग तुमच्या लक्षात आलेले आहेत. पृथ्वीच्या अंतरंगाचे 3 भाग तुमच्या लक्षात आलेले आहेत. याच्यानंतर त्याचे उपविभाग ते लक्षात ठेवा. आता या विभागामध्ये पुन्हा तुम्हाला मुद्दे सांगितले, त्यातलं सियाल एक शब्द लक्षात राहिला पाहिजे. दुसरा सांगितला घनता किती 2.65 ते 2.90. तिसरा सांगितला सरासरी जाडी किती आहे 30 किलोमीटर आहे. आणि कोणता खडक आढळतो? उत्तर आहे ग्रॅनाइट. आता यानंतर आपल्याला दुसरा जो भूकवचाचा थर आहे त्या थराची माहिती पाहायची. भूकवचाचा दुसरा जो थर आहे त्या थराचं नाव आहे महासागरीय कवच. दुसरा थर आहे महासागरीय कवच. महासागरीय कवचाचा जर विचार केला तर या महासागरीय कवचामध्ये 2 प्रमुख घटक आहेत. त्यातील पहिला घटक, त्या पहिल्या घटकाचं नाव आहे सिलिका आणि दुसरा जो घटक आहे त्या दुसऱ्या घटकाचं नाव आहे मॅग्नेशियम. पहा, महासागरीय कवचामध्ये 2 महत्वाचे घटक आहेत. त्यातील पहिला घटक आहे सिलिका आणि दुसरा घटक आहे मॅग्नेशियम. या 2 घटकांचा समावेश असल्यामुळे पूर्वी महासागरीय कवचाला एक नाव दिलेलं होतं. त्या महासागरीय कवचाला नाव होतं सायमा. सायमा असं नाव होतं. दोन्हीतला फरक लक्षात घ्या. खंडीय कवच त्याला सियाल म्हणतात, महासागरीय कवच त्याला सायमा म्हणतात. सायमा म्हणतात कशासाठी? कशामुळे? तर त्याच्यामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियम आढळतं. याच्यानंतर महासागरीय कवचाची जी सरासरी जाडी आहे ती सरासरी जाडी आहे 7 किलोमीटर ते 10 किलोमीटर. महासागरीय कवचाची जाडी 7 ते 10 किलोमीटर आहे. पुढचा अत्यंत महत्वाचा मुद्दा, महासागरीय कवचाची घनता महासागरीय कवचाची घनता किती आहे? तर महासागरीय कवचाची घनता आहे 2.9 ते 3.3, म्हणजे 2.90 ते 3.30 घन सेंटीमीटर इतकी आपल्याला महासागरीय कवचाची घनता आढळून येते. मी सांगितलं तसं तापमान वाढत जातंय, त्याचबरोबर घनताही वाढत जाते. खंडीय कवचाची घनता सांगितली होती 2.65 ते 2.90. आता इथं सांगितली 2.90 ते 3.30. इथं पण महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या. आणि सगळ्यात शेवटी हे जे महासागरीय कवच आहे, या महासागरीय कवचामध्ये कोणते खडक आढळतात? तर महासागरीय कवचामध्ये 2 खडक आढळतात. एका खडकाचं नाव आहे गॅब्रो खडक आणि दुसऱ्या खडकाचं नाव आहे बेसॉल्ट खडक. मगाशी सांगताना सांगितलं खंडीय कवचामध्ये एकच खडक आहे ग्रॅनाइट. महासागरीय कवचामध्ये 2 खडक आहेत. एक खडक आहे गॅब्रो आणि दुसरा आहे बेसॉल्ट खडक. आता सगळ्या विद्यार्थ्यांच्या भूकवचाचे 2 प्रकार, खंडीय कवच, महासागरीय कवच, यांची माहिती समजलेली आहे. यानंतर आपल्याला पुढचा महत्वाचा मुद्दा पाहायचा आहे. हे जे प्रत्येक घटक आहेत, खंडीय कवच, त्याच्यानंतर महासागरीय कवच किंवा भूकवच आणि प्रावरण किंवा प्रावरण आणि गाभा, कोणत्याही 2 घटकांमध्ये विलगता आहे, स्वतंत्रपणा आहे, हे काही शास्त्रज्ञांनी त्यावेळेला शोधून काढलेलं आहे. काही शास्त्रज्ञांनी त्यावेळेला शोधून काढलेलं आहे आणि त्यावरून त्या विलगतेला त्या शास्त्रज्ञांचं नाव दिलेलं आहे.
हा एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जातो. तर त्यात सगळ्यात पहिला भाग लक्षात ठेवायचा. कवचाचे दोन प्रकार सांगितले मी, खंडीय कवच आणि महासागरीय कवच. या दोन घटकांमध्ये विलगता आहे हे सिद्ध करणारा जो शास्त्रज्ञ आहे त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे कॉनरॅड. या तीन पैकी एक विलगता तुम्हाला विचारली जाते, लक्षात घ्या. पहिली विलगता शोधून काढणारा शास्त्रज्ञ त्याचं नाव आहे कॉनरॅड. त्याने खंडीय कवच आणि महासागरीय कवच या दोन कवचांमध्ये विलगता आहे हे शोधून काढलं, म्हणून त्या विलगतेला कॉनरॅड विलगता असे म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा जो भाग आहे तो भाग आहे भूकवच आणि प्रावरण. दुसरा भाग आहे भूकवच आणि प्रावरण. या पृथ्वीच्या अंतरंगाचे जे दोन भाग आहेत भूकवच आणि प्रावरण, या दोन घटकांमध्ये विलगता आहे हे शोधून काढणारा जो शास्त्रज्ञ आहे त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे मोहोरोव्हिसिक. मोहोरोव्हिसिक या शास्त्रज्ञाने भूकवच आणि प्रावरण या दोन भागांमध्ये विलगता हे शोधून काढलं, म्हणून त्या विलगतेला मोह विलगता असे म्हणतात. आता कोणत्या विलगतेला कोणतं नाव आहे हे जरी लक्षात नाही राहिलं तरी कोणती विलगता कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली हे महत्वाचं लक्षात ठेवा. यानंतर तिसरा घटक प्रावरण आणि गाभा. प्रावरण आणि गाभा या दोन घटकांमध्ये विलगता आहे असं शोधून काढणारा जो शास्त्रज्ञ आहे त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे गटेनबर्ग. स्वाध्यायामध्ये तुम्हाला जे प्रश्न दिले जातील सोडवायला त्याच्यामध्ये या तीन पैकी कोणतीही एक विलगता विचारली जाईल. तीन विलगता 3 शब्दामध्ये पाठ करायची. खंडीय आणि महासागरीय कवच कॉनरॅड. दुसरा आहे भूकवच आणि प्रावरण मोहोरोव्हिसिक. आणि तिसरा आहे प्रावरण आणि गाभा. या प्रत्येक ठिकाणची विलगता सांगितली. प्रावरण आणि गाभ्यामध्ये आहे गटेनबर्ग. एवढे 3 पॉइंट सगळ्या विद्यार्थ्यांनी नोट डाऊन करायचे किंवा पुस्तकामध्ये तो भाग हायलाइट करून ठेवायचा, म्हणजे पाठ करायला तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. याच्यानंतर पृथ्वीच्या अंतरंगाचा जो दुसरा महत्वाचा भाग आहे त्या दुसऱ्या महत्वाच्या भागाचं नाव आहे प्रावरण. आकृतीमध्ये तुम्ही इथं पाहिलं. आतापर्यंत आपण फक्त पहिला जो भाग आहे भूकवच त्या भूकवचाचे 2 प्रकार याची माहिती पाहिजे. यानंतर पृथ्वीच्या अंतरंगाचा जो दुसरा भाग या ठिकाणी सुरू झालाय त्या दुसऱ्या भागाचं नाव आहे प्रावरण. पृथ्वीच्या अंतरंगाचा दुसरा भाग त्या भागाचं नाव आहे प्रावरण. हा जो प्रावरणाचा थर आहे तो कुठे आहे नेमका, तर प्रावरणाचा थर भूकवचाचा जो थर आहे या भूकवचाच्या थराच्या खाली आणि गाभा या थराच्या वरती असणारा पृथ्वीच्या अंतरंगाचा जो भाग आहे तो भाग आहे प्रावरण. आणि या प्रावरणाचे पुन्हा 2 प्रकार पडतात. प्रावरणाचे 2 प्रकार, त्यातील पहिला प्रकार आहे उच्च प्रावरण आणि दुसरा प्रकार आहे निम्न प्रावरण. उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण या ठिकाणी मी आकृतीमध्ये नावं लिहिलेली आहे. पृथ्वीच्या अंतरंगाचा 2 नंबरचा जो विभाग आहे भूकवचाच्या खाली गाभ्याच्या वरती असणारा भाग म्हणजे प्रावरण. आणि या प्रावरणाचे पुन्हा 2 भाग पडतात. एक आहे उच्च प्रावरण, दुसरा आहे निम्न प्रावरण. या 2 प्रावरणाचा जर विचार केला तर यातील 2 उच्च प्रावरण हे जे प्रावरण आहे ते अत्यंत महत्वाचं मानलं गेलेलं प्रावरण आहे. त्याचं महत्वाचं कारण आहे उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही आहे. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असून या उच्च प्रावरणामध्ये आपल्याला शिलारस कोठी आढळतात. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. उच्च प्रावरण किंवा निम्न प्रावरण या 2 घटकांपैकी
शिलारस कोठी नेमक्या कोणत्या ठिकाणी आढळतात? तर उच्च प्रावरणामध्ये आपल्याला शिलारस कोठी आढळतात. ज्या वेळेला या उच्च प्रावरणामध्ये भूकंप मम्मी फोन करून काय काम विचार फोन येतोय त्यांचा. हॅलो, हा येतोय आवाज सर. सर माईक पुन्हा बंद झालेला आहे, माईक चालू करा आणि मग आवाज येईल बरोबर. हॅलो, हा आला आवाज सर. हा ठीक ठीक आहे. प्रावरण, उच्च प्रावरण, हे उच्च प्रावरण सगळ्यात प्रवाही, जास्त प्रवाही आहे आणि या ठिकाणी उच्च प्रावरणामध्ये शिलारस कोठी आढळतात. मी मुद्दा सांगत होतो, याच्यामध्ये भूकंप, ज्वालामुखी या ज्या काही प्रक्रिया घडत असतात पृथ्वीवरती किंवा भूपृष्ठावरती, ज्वालामुखी, भूकंप या ज्या क्रिया घडत असतात, या क्रिया आपल्याला उच्च प्रावरणामध्ये घडलेल्या आढळून येतात. वारंवार किंवा सातत्याने भूकंप, ज्वालामुखी या ज्या प्रक्रिया घडतात, या प्रक्रिया उच्च प्रावरणामध्ये घडत असतात. उच्च प्रावरणात घडत असल्यामुळे आपल्याला पृथ्वी पृष्ठावरती इकडच्या भागामध्ये पर्वतांची निर्मिती, द्रोणींची निर्मिती, अशा अनेक घडामोडी पृथ्वीच्या पृष्ठावरती पाहायला मिळतात. परंतु पृथ्वीच्या पृष्ठावरती जरी या घडामोडी पाहायला मिळत असतील तरी त्याची जी केंद्र आहेत, म्हणजे भूकंपाची जी केंद्र आहेत, ही भूकंपाची केंद्र मात्र आपल्याला उच्च प्रावरणामध्ये पाहायला मिळतात. वारंवार भूकंप होतात, ज्वालामुखी होतो, ज्वालामुखीचा उद्रेक होतो, या प्रक्रिया सातत्याने उच्च प्रावरणामध्ये घडतात. म्हणून या उच्च प्रावरणाला दुर्बलावरण असे सुद्धा म्हणतात. उच्च प्रावरणाला दुर्बलावरण असे सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवायचं. आणि साधारणपणे हे जे उच्च प्रावरण आहे, हे उच्च प्रावरण भूकवच संपल्यानंतर, म्हणजे सर्वसाधारणपणे उच्च प्रावरणाची सुरुवात 42 किलोमीटरच्या खाली होते. मी सांगताना सांगितलं काही ठिकाणी भूकवचाची जाडी 30 ते 35 आहे, पर्वत श्रेणींचा विचार केला तर 16 ते 45 आहे. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून सर्वसाधारणपणे उच्च प्रावरण हा जो भाग आहे, त्या भागाची सुरुवात 42 किलोमीटर अंतरापासून होते. त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे ज्यावेळेस आपण खोली मोजत असताना 2400 किलोमीटर ते 2900 किलोमीटरच्या दरम्यान पोहोचतो, त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी तापमान वाढत गेलेलं आढळतं आणि त्या ठिकाणी तापमान आहे 2200 अंश सेल्सिअस ते 2500 अंश सेल्सिअस. सर्वसाधारणपणे 2400 किलोमीटर ते 2900 किलोमीटरच्या दरम्यान आपण गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला तापमान 2200 ते 2500 अंश सेल्सिअस एवढ्या प्रमाणात वाढलेलं आढळून येतं. असं जे प्रावरण आहे, हे प्रावरण पृथ्वी पृष्ठापासून किंवा भूकवचापासून 2870 किलोमीटर पर्यंत आहे. अंदाज आहे. भूकवचाच्या खालपासून तर गाभ्याचा भाग सुरू होईपर्यंत हा जो प्रावरणाचा भाग आहे,
त्या प्रावरणाची खोली आहे 2870 किलोमीटर पर्यंत. आणि मी सांगितलं तसं तापमान वाढत जातं, प्रावरणामध्ये तापमानामध्ये त्या मानाने जास्त वाढ होत नाही. तिसरा महत्वाचा घटक असतो तो म्हणजे घनता. मग या उच्च प्रावरणाची घनता सर्वसाधारणपणे किती आहे? तर उच्च प्रावरणाची घनता आहे 4.5 ग्रॅम पर घन सेंटीमीटर. क्रम लक्षात घ्या. मी पहिल्यांदा सांगितलं 2.5 असतं ते 2.90, दुसऱ्यांदा सांगितलं 2.90 ते 3.30, तिसऱ्यांदा सांगितलं खालच्या घटकाकडे जात असताना खंडीय कवच, नंतर महासागरीय कवच, आता सांगितलं उच्च प्रावरण घनता आहे 4.5. या उच्च प्रावरणाच्या खाली जे निम्न प्रावरण आहे, या निम्न प्रावरणाची घनता आहे 5.7 ग्रॅम. निम्न प्रावरणाची घनता आहे 5.7. अशा पद्धतीने भूपृष्ठाच्या खालच्या भागामध्ये जात असताना तापमानामध्ये वाढ होते, घनतेमध्ये सुद्धा वाढ होत जाते. आता सगळ्यांना प्रावरण हा घटक समजलेला आहे. उच्च प्रावरण हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. जास्त प्रवाही आहे, ज्वालामुखी किंवा शिलारसकोठी त्याच भागामध्ये आढळतात, तेवढा भाग लक्षात ठेवायचा. आणि निम्न प्रावरण हा प्रावरणाचा दुसरा भाग आहे. या भागामध्ये विशेष बदल होत नाही, फक्त घनता वाढते आणि निम्न प्रावरणाची घनता आहे 5.7 ग्रॅम पर घन सेंटीमीटर. दोन भाग संपलेले आहेत. यानंतर आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाच्या तिसऱ्या भागाचा विचार करायचा आहे. पृथ्वीच्या अंतरंगाचा जो तिसरा भाग आहे त्या तिसऱ्या भागाचं नाव आहे गाभा. पृथ्वीच्या अंतरंगाचा जो तिसरा भाग आहे त्या तिसऱ्या भागाचं नाव आहे गाभा. आकृतीमध्ये जर पाहिलं तर आपण भूकवच हा पहिला भाग पाहिला. यानंतर प्रावरण हा जो दुसरा भाग आहे तो भाग पाहिला. प्रावरणाच्या खाली लक्षात घ्या, प्रावरण या विभागाच्या खाली पृथ्वीच्या केंद्रापर्यंत असणारा जो भाग आहे, लक्षात घ्या, प्रावरणाच्या खाली आणि पृथ्वीच्या केंद्रापर्यंत असणारा पृथ्वीच्या अंतरंगाचा जो तिसरा भाग आहे, या पृथ्वीच्या अंतरंगाच्या तिसऱ्या भागाचं नाव आहे गाभा. सर्वसाधारणपणे प्रावरणाचा भाग 2870 किलोमीटरला संपला, म्हणजे सर्वसाधारणपणे 2900 किलोमीटर पासून 2900 किलोमीटर पासून तर पृथ्वीच्या केंद्रापर्यंत म्हणजे 6371 किलोमीटर पर्यंत जो भाग पसरलेला आहे, जो विभाग पसरलेला आहे त्या विभागाचं नाव आहे गाभा. फक्त गाभ्याच्या खोलीचा जर विचार केला तर फक्त गाभ्याची खोली आहे 3471 किलोमीटर. या ठिकाणी लिहिलेली आहे. फक्त गाभ्याच्या खोलीचा जर विचार केला, गाभ्याच्या जाडीचा विचार केला तर फक्त गाभ्याची जाडी आहे 3471 किलोमीटर. विस्ताराचा जर विचार केला तर 2900 किलोमीटर पासून पृथ्वीच्या केंद्रापर्यंत म्हणजे 6371 किलोमीटर पर्यंत गाभ्याचा भाग पसरलेला आहे. या गाभा या भागाचे पुन्हा दोन प्रकार पडतात. आपण अगोदरच पाहिलं, त्यातील पहिला जो भाग आहे त्या पहिल्या भागाचं नाव आहे बाह्य गाभा आणि दुसऱ्या भागाचं नाव आहे अंतर्गाभा. आता बाह्य गाभा म्हणजे नेमकं काय आहे? तर बाह्य गाभा हा जो बाह्य गाभा आहे, या बाह्य गाभ्याचा विस्तार आहे 2900 किलोमीटर पासून तर 5100 किलोमीटर पर्यंत. 2900 किलोमीटर पासून एवढा भाग लक्षात घ्या, 2900 किलोमीटर पासून तर 5100 किलोमीटर पर्यंत जो गाभ्याचा थर पसरलेला आहे त्याला बाह्य गाभा असे म्हणतात. या बाह्य गाभ्यामधून महत्वाचा प्रश्न आहे, बाह्य गाभ्यामधून दुय्यम लहरी ज्या भूकंप लहरी असतात
त्या भूकंप लहरीचे प्रकार प्रथम लहरी, प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरी. त्यातील दुय्यम ह्या ज्या लहरी असतात, या दुय्यम लहरी बाह्य गाभ्यामधून प्रवास करू शकत नाहीत. लक्षात ठेवा, बाह्य गाभ्यामधून दुय्यम लहरी प्रवास करू शकत नाहीत. यावरून बाह्य गाभा हा द्रवरूप असावा किंवा अर्धद्रवरूप असावा असं अनुमान शास्त्रज्ञांनी काढलेलं आहे. मग आता या बाह्य गाभ्यामधून कोणत्या लहरी प्रवास करू शकतात, हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. तर बाह्य गाभ्यामधून फक्त प्राथमिक लहरी प्रवास करू शकतात. महत्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची, बाह्य गाभ्यामधून फक्त प्राथमिक लहरी प्रवास करू शकतात. आणि या प्राथमिक लहरी ज्या वेळेला या बाह्य गाभ्यामधून प्रवास करत असतात, त्यावेळेला या प्राथमिक लहरींचा जो वेग आहे तो वेग मंदावतो. म्हणजे प्राथमिक लहरींचा वेग सुद्धा बाह्य गाभ्यामध्ये कमी होतो. यावरून तो बाह्य गाभा द्रवरूप असावा किंवा अर्धद्रवरूप असावा असं अनुमान त्या ठिकाणी शास्त्रज्ञांनी काढलेलं आहे. मग इथं महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, बाह्य गाभा कसा आहे, तर बाह्य गाभा द्रवरूप आहे. हा महत्वाचा मुद्दा सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता तिसरा महत्वाचा मुद्दा, या बाह्य गाभ्याची घनता सर्वसाधारणपणे किती आहे, तर बाह्य गाभ्याची घनता सर्वसाधारणपणे 9.8 ग्रॅम पर घन सेंटीमीटर एवढी बाह्य गाभ्याची घनता आहे. आणि या द्रवरूप बाह्य गाभ्याचं तापमान सर्वसाधारणपणे 5000 अंश सेल्सिअस इतकं आहे. बाह्य गाभा, 2-3 महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. बाह्य गाभ्यामधून दुय्यम लहरी प्रवास करू शकत नाही, फक्त प्राथमिक लहरी बाह्य गाभ्यातून प्रवास करू शकतात. यावरून बाह्य गाभा हा द्रवरूप आहे किंवा अर्धद्रवरूप आहे असा शास्त्रज्ञांनी अंदाज लावला. तिसरा आहे, या बाह्य गाभ्याची घनता 9.8 ग्रॅम पर घन सेंटीमीटर आणि बाह्य गाभ्याचं तापमान आहे 5000 अंश सेल्सिअस. या बाह्य गाभ्यामध्ये कोणता घटक जास्त आढळतो, तर बाह्य गाभ्यामध्ये आपल्याला लोह, बाह्य गाभ्यामध्ये आपल्याला लोह या खनिजाचे प्रमाण सर्वात अधिक आढळते. आता आपलं पुढचं एक वेगळा थोडासा मुद्दा पाहायचा आहे. घटक पाहत असताना मी तुम्हाला सांगितलं, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा दोनही गाभ्यांमध्ये असणाऱ्या तापमानामध्ये फरक आहे. इकडं बाह्य गाभा, त्याच्यानंतर त्याच्या खाली अंतर्गाभा, या दोन गाभ्यांच्या तापमानामध्ये फरक आहे. आणि या दोन गाभ्यांच्या तापमानामध्ये फरक असल्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीने ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. ऊर्ध्वगामी म्हणजे खालून वरच्या दिशेने, अंतर्गाभ्याकडून बाह्य गाभ्याकडे ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. आणि हे प्रवाह जेव्हा खालून वरच्या दिशेने वाहत असतात, त्यावेळेला पृथ्वीच्या परिवलनामुळे या ऊर्ध्वगामी प्रवाहांना चक्राकार गती प्राप्त होते. पृथ्वीच्या परिवलनामुळे अशा पद्धतीने ते चक्राकार, गोलाकार दिशेमध्ये हे प्रवाह वाहायला सुरुवात होते. आणि ज्या वेळेला हे असे गोलाकार प्रवाह वाहत असतात, त्यावेळेला त्यांच्यामध्ये विशिष्ट गती प्राप्त झाल्यामुळे त्या ठिकाणी विद्युत प्रवाह निर्माण होतात. असे जे विद्युत प्रवाह निर्माण होतात त्यालाच आपण एका विशिष्ट नावाने ओळखतो, त्याला भूजनित्र असं म्हणतात. या सर्पिल किंवा गोलाकार फिरणाऱ्या भोवऱ्यांमुळे त्या ठिकाणी विद्युत प्रवाह निर्माण होतात. याला भूजनित्र म्हणून ओळखले जाते. सातत्याने गोलाकार फिरण्यामुळे या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं.
चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्याचा परिणाम काय होतो? फक्त पृथ्वीच्याच भागामध्ये नाही तर पृथ्वीच्या शेजारी असणारा जो भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा या चुंबकीय क्षेत्राचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे सूर्यापासून जे सौरवात किंवा सूर्याची अतिनील किरण येतात या किरणांपासून आपल्या पृथ्वीच्या भागाचं संरक्षण होतं. अशा पद्धतीने ऊर्ध्वगामी प्रवाहांमुळे त्या ठिकाणी जे आवरण निर्माण होतं त्या आवरणाला एक नाव आहे, त्या आवरणाला नाव आहे चुंबकावरण. त्या आवरणाला नाव आहे चुंबकावरण आणि हे पृथ्वीचे 5वे आणि सगळ्यात महत्वाचे आवरण मानले जाते. सूर्यापासून येणाऱ्या सौरवातापासून किंवा सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणापासून या ठिकाणी चुंबकीय आवरणामुळे संरक्षण होतं म्हणून त्या आवरणाला चुंबकावरण असे म्हणतात. आणि आता सगळ्यात शेवटचा जो भाग आहे गाभ्यातील दुसरा जो प्रकार आहे त्या प्रकाराचं नाव आहे अंतर्गाभा. गाभ्यातील दुसरा जो प्रकार आहे त्या दुसऱ्या प्रकाराचं नाव आहे अंतर्गाभा. बाह्य गाभ्याचा भाग संपल्यानंतर पृथ्वीच्या केंद्रापर्यंत घनरूप अवस्थेमध्ये जो भाग आपल्याला पाहायला मिळतो त्या भागाचं नाव आहे अंतर्गाभा. आणि या अंतर्गाभ्याची जाडी अगोदर सांगितलं तसं बाह्य गाभा कुठपर्यंत आहे तर बाह्य गाभा आहे 2900 ते 5100 किलोमीटर पर्यंत. त्याच्या खाली अंतर्गाभा सुरू झालाय. अंतर्गाभा सुरू झालाय 5150 किलोमीटर पासून तर पृथ्वीच्या केंद्रापर्यंत म्हणजे 6371 किलोमीटर पर्यंत अंतर्गाभा हा सगळ्यात शेवटचा थर पसरलेला आहे. आणि या थराचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो अंतर्गाभा आहे तो अंतर्गाभा घनरूप अवस्थेमध्ये आहे. बऱ्याच वेळेला या ठिकाणी गोंधळ होतो. नेमका द्रवरूप गाभा कोणता तर द्रवरूप गाभा आहे बाह्य गाभा आणि मग घनरूप गाभा कोणता आहे तर तो आहे अंतर्गाभा. या अंतर्गाभ्याची सरासरी घनता किती आहे तर या अंतर्गाभ्याची घनता 13.3 ग्रॅम पर घन सेंटीमीटर आहे. वरपासून खालपर्यंत आपण गेलो तर सातत्याने घनता वाढत चाललेली आपल्याला दिसून येते. तापमान सुद्धा वाढत चाललेलं दिसून येतं आणि पृथ्वीच्या केंद्रामध्ये 6371 किलोमीटरला सगळ्यात जास्त तापमान आहे असं मी धडा सुरू केला तेव्हाच सांगितलं. तर त्या ठिकाणी तापमान किती आहे तर त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे तापमान आहे 5500 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअस एवढं तापमान आपल्याला पृथ्वीच्या अंतर्गाभा या थरामध्ये पाहायला मिळतं. पृथ्वीच्या बाह्य गाभ्यामध्ये जसं लोहाचं प्रमाण जास्त आहे पृथ्वीच्या अंतर्गाभ्याचा जर विचार केला तर या अंतर्गाभ्यामध्ये 2 घटक जास्त प्रमाणात आढळतात. त्यातील एक घटक आहे लोह आणि दुसरा घटक आहे निकेल. या 2 घटकांच्या प्रमाणावरून त्याला एक नाव दिलेलं आहे त्याला निफे असे सुद्धा म्हणतात. अंतर्गाभ्यामध्ये लोह आणि निकेल या 2 घटकांचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याला निफे या नावाने सुद्धा ओळखलं जातं. गाभ्यामध्ये वरच्या थरांचा प्रचंड दाब असल्या कारणाने सगळ्यात शेवटचा अंतर्गाभ्याचा जो थर आहे तो थर आपल्याला घनरूप अवस्थेमध्ये पाहायला मिळतो. अशा पद्धतीने या ठिकाणी पृथ्वीचे अंतरंग हा घटक संपलेला आहे. ताबळे सर दुसरा सुरू करू का थांबावं लागेल आपल्याला? थांबू सर आपण आता. बर विद्यार्थी मित्रांनो आता जायभाई सरांनी हो अजून 5 मिनिटं फक्त 5 मिनिटं रिव्हिजन घ्या मग आपण समारोप करू. ठीक आहे ओके. हा पुन्हा एकदा सगळ्या मुलांनी रिव्हिजन कडे लक्ष द्यायचं. पृथ्वीच्या अंतरंगाचे एकूण भाग किती पडतात? उत्तर
पृथ्वीच्या अंतरंगाचे एकूण 3 भाग पडतात. त्यातील पहिलं एक आहे भूकवच, 2 प्रावरण आणि 3 गाभा. पुन्हा एकदा या भूकवचाचे कोणते 2 भाग पडतात? उत्तर, भूकवचाचे 2 भाग पडतात. एक आहे खंडीय कवच आणि 2 महासागरीय कवच. प्रावरण, या प्रावरणाचे कोणते 2 भाग पडतात? उत्तर आहे, प्रावरणाचे उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण असे 2 भाग पडतात. त्यानंतर पृथ्वीच्या अंतरंगाचा तिसरा विभाग कोणता? उत्तर आहे, पृथ्वीच्या अंतरंगाचा तिसरा विभाग म्हणजे गाभा. या गाभ्याचे पुन्हा किती प्रकार पडतात? गाभ्याचे 2 प्रकार पडतात. एक आहे बाह्य गाभा आणि दुसरा आहे अंतर्गाभा. भूकवचापासून किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पृथ्वीच्या केंद्राचे अंतर सर्वसाधारणपणे किती आहे? तर भूकवचापासून पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचे अंतर 6371 किलोमीटर आहे. प्रावरणाचा थर सर्वसाधारणपणे किती खोलीपर्यंत पसरलेला आहे? उत्तर, प्रावरणाचा थर 2870 किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा, गाभ्याची सरासरी जाडी किती किलोमीटर आहे? उत्तर, गाभ्याची सरासरी जाडी 3471 किलोमीटर आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा, भूकवचामध्ये खंडीय कवचामध्ये कोणता खडक आढळतो? उत्तर, खंडीय कवचामध्ये ग्रॅनाइट हा खडक आढळतो. दुसरा महत्वाचा प्रश्न, महासागरीय कवचामध्ये कोणते खडक आढळतात? उत्तर, महासागरीय कवचामध्ये बेसॉल्ट व गॅब्रो हे 2 खडक आढळतात. त्यानंतर बाह्य गाभा हा टिंब अवस्थेमध्ये आहे. उत्तर आहे, बाह्य गाभा हा द्रवरूप अवस्थेमध्ये आहे. बाह्य गाभ्यामधून टिंब लहरी प्रवास करू शकतात. उत्तर आहे, बाह्य गाभ्यामधून प्राथमिक लहरी प्रवास करू शकतात. त्यानंतर अंतर्गाभा टिंब अवस्थेमध्ये आढळतो. उत्तर आहे, अंतर्गाभा घनरूप अवस्थेमध्ये आढळतो. बाह्य गाभ्यामध्ये टिंब या घटकाचे प्रमाण जास्त आहे. बाह्य गाभ्यामध्ये लोह या घटकाचे प्रमाण जास्त आढळते. अंतर्गाभ्यामध्ये कोणते 2 घटक आढळतात? अंतर्गाभ्यामध्ये लोह आणि निकेल या 2 घटकांचे प्रमाण अधिक असते, म्हणून त्याला निफे या नावाने सुद्धा ओळखलं जातं. याच्यानंतर खंडीय कवच, याच्यामध्ये सिलिका आणि ॲल्युमिनियम या 2 घटकांचं प्रमाण जास्त असतं, म्हणून पूर्वी खंडीय कवच टिंब नावाने ओळखले जायचे. त्याचं उत्तर आहे सियाल. आणि महासागरीय कवचामध्ये सिलिका व मॅग्नेशियम या 2 घटकांचं प्रमाण जास्त असतं, म्हणून त्याला पूर्वी कोणत्या नावाने ओळखलं जायचं? तर उत्तर आहे, त्याला पूर्वी सायमा या नावाने ओळखलं जायचं. मला वाटतं आता सगळ्या विद्यार्थ्यांना पृथ्वीचे अंतरंग या घटकाविषयी व्यवस्थित माहिती समजलेली असावी. धन्यवाद सर. नक्कीच सर, आपण शिकवलेल्या भागामुळे विद्यार्थ्यांना भूकवच म्हणजे काय, प्रावरण म्हणजे काय, त्याचप्रमाणे गाभा म्हणजे काय, सियाल म्हणजे काय, सायमा म्हणजे काय, त्याचप्रमाणे निफे म्हणजे काय, या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे नक्कीच आपण शिकवलेल्या घटकामुळे झाली असणार आहे. धन्यवाद सर. आपण अगदी व्यवस्थित आकृतीच्या साहाय्याने हा जो घटक आहे तो समजावून सांगितलेला आहे. विद्यार्थ्यांना हा घटक नक्कीच समजणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवरती याच घटकावर आधारित एक प्रश्नपत्रिका शेअर केली जाणार आहे. तुम्हाला मी ही प्रश्नपत्रिका लगेच दाखवतो. अशा प्रकारची प्रश्नपत्रिका आहे. ती प्रश्नपत्रिका तुम्ही व्यवस्थितपणे पाहायची आहे आणि या प्रश्नपत्रिकेवर आधारित सर्व उत्तर आपल्या वहीमध्ये सोडवायची आहेत. आत्ताच सरांनी जो शिकवलेला घटक आहे पृथ्वीचे अंतरंग, याच घटकावर आधारित 25 प्रश्न तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केले जाणार आहे.
या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही सर्वांनी अगदी व्यवस्थितपणे सोडवायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे सर्वात प्रथम आदरणीय जाईभाई सर यांनी आपल्याला हा घटक शिकवला, त्याबद्दल सरांचं मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे या प्रशिक्षणासाठी आदरणीय विभागीय अधिकारी कनेरकर सर, त्याचप्रमाणे सहाय्यक विभागीय अधिकारी वाळुंजकर सर आणि तापकीर सर उपस्थित होते, त्यांचेही मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे सर्व शाखांचे शाखा प्रमुख, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि एनएमएस प्रमुख हे देखील उपस्थित होते, त्यांचेही मनपूर्वक आभार. तसेच एनएमएस चे विभागीय प्रमुख ऋषिकेश भांबरे सर हेही उपस्थित होते, त्यांचेही मनपूर्वक आभार. आणि सर्वात प्रथम सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हा सर्वांनी हा जो घटक आहे तो अगदी व्यवस्थितपणे समजून घेतला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभार मानून आजची ही ऑनलाईन तासिका आपण या ठिकाणी थांबवणार आहोत. उद्या सकाळी 8 वाजता मनोरे हा घटक घेऊन येणार आहेत एनएमएस विभाग प्रमुख श्री ऋषिकेश भांबरे सर. त्यामुळे उद्या सकाळी 8 वाजता सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबणार आहोत.